राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी मंत्र्यांकडून असेल, सत्ताधारी आमदारांकडून असेल, सातत्याने वादग्रस्त वक्तव्य ही होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यामध्ये असलेल्या युती सरकारच्या विरोधामध्ये आघाडी, महाविकास आघाडी जी आहे ती आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून सातत्याने आरोप जे ते या महायुतीतील मंत्र्यांवरती असेल किंवा आमदारांवरती असेल हे सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत. मात्र सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही आमदार आणि नेते मंडळी आज राजभवनावरती दाखल झालेले आहेत. राजभवनावरती दाखल होऊन त्यांनी आज आपण पाहतोय की सातत्याने जे वादग्रस्त वक्तव्य या मंत्र्यांकडून असेल, आमदारांकडून असेल होत आहेत, त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आणि त्यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. साधारणतः आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून असेल चर्चा जी होती ती म्हणजे महाविकास आघाडीमधून सातत्याने आरोप जे ते महायुतीवरती होत होते आणि महायुतीतील काही मंत्री होते त्यांचे जे वादग्रस्त वक्तव्य असतील त्यावरून सातत्याने महाराष्ट्राची प्रतिमा कुठेतरी मलिन होते असा सुद्धा आरोप हा महाविकास आघाडीकडून केला जात होता. सद्यस्थितीत आपण पाहतोय की राजभवनावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते मंडळी दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीचा आढावा असेल किंवा राजीनाम्याची मागणी जी असेल ती राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे केली जाणार आहे आणि जे मंत्री असतील, जे आमदार असतील त्यांच्या एकंदरीत राजीनाम्याची मागणी ते करणार आहेत. सातत्याने आपण पाहतोय की मिलिंद नार्वेकर असतील, अनंत बाळानर असतील, महेश सावंत असतील आणि जामसुदकर, सुषमा अंधारे या हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मंत्री माफ करा आमदार आणि नेते मंडळी जे आहेत ते राजभवनावरती दाखल झालेले आहेत. साधारणतः नुकताच राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांच्याकडून मंत्री योगेश कदम यांच्यावरती आरोप करण्यात आले होते. त्यांच्या मातृश्रीच्या नावे जो सावली बार आहे त्या बारवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा होताना पाहायला मिळाली. त्यासोबतच एकंदरीत सावली बार हा त्यांच्या मातोश्रीच्या नावे असल्याने आपण पाहायला गेलं तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही अनिल परब यांच्याकडून करण्यात आली होती. साधारण पुरावे जे आहेत ते आज राजभवनावरती अनिल परब जे आहेत ते दाखल करणार आहेत, सादर करणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुद्धा अनिल परब जे आहेत ते हे सगळे पुरावे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा सादर करणार असल्याची माहिती सद्यस्थिती समोर येते. सध्या आपण पाहायला गेलं तर आज सकाळी 11:30 वाजताची वेळ ही राज्यपालांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार आणि नेते मंडळींना मिळाली होती आणि त्यानुसार ते दाखल सुद्धा झालेले. सद्यस्थितीत जे काही मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य असतील त्या संदर्भातली कारवाई आणि त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही आता त्यांच्याकडून केली जाते. आता राजभवनावरील राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी काय आश्वासन केलं हे जाणून घेण्यासाठी निश्चितच आपण आमदारांची बातचीत करणार आहोत आणि या सगळ्यावरती आमदारांचं आणि शिवसेना ठाकरे गटाच्या जे आतमध्ये राजभवनावरती दाखल झालेल्या आमदारांचं म्हणणं काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.